तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पेपर कटिंग ठेवून मी कस्टमरचे ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करते। तर हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि हा मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस वरती ठेवलेला आहे, म्हणजे अस्तर वरती। आणि आता मी कशा पद्धतीने कटिंग करते हे बघा। आणि आता हा बॅक साईडचा भाग आहे, तर आता आपण मार्किंग करून घेऊयात। तर बंद बाजू जी आहे ना, ही माझ्या साईडला घेतलेली आहे, ओपन बाजू त्या साईडला ठेवलेली आहे। आणि व्यवस्थित असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं। पाठीमागचा भाग जो आहे ना, तो ह्याच साईडला आला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित आपले पार्ट सगळे बसतात। आता मी तुम्हाला डार्क करून दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित लक्ष दिसेल। तर बघू शकता, हा पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे। तर मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवते। पाठीमागच्या भागाचं झालेलं आहे कटिंग। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मध्ये जो पोर्शन राहतो ना, तिथं आपल्याला मधल्या भागाचं कटिंग करायचं आहे, म्हणजे जो आपला फ्रंट साईडचा भाग असतो ना, त्याचं कटिंग आपल्याला इथं करायचं आहे। तर जो पाठीमागचा भाग मात्र बंद बाजूकडे आला पाहिजे। हा भाग तुम्ही कुठेही ऍडजस्ट केला तरी चालू शकतो, त्यांना फरक पडत नाही। जिथं तुम्हाला वाटेल की कापड आपलं व्यवस्थित ऍडजस्ट होते त्या ठिकाणी तुम्ही ठेवा, कारण कापड जितकं तुम्ही कमी वापराल ते बाकीचे सगळे पार्ट आपल्याला बसवायचे असतात, म्हणजे भाई, परत पाठीची पट्टी, हुकलूक पट्टी, हे सगळे भाग आपल्याला बसवायचे असतात। तर व्यवस्थित ऍडजस्ट करून बघा आपले पूर्ण पार्ट सगळे बसतात का, आणि मगच मार्किंगला सुरुवात करा। आता काय करायचं आहे, आपला फ्रंट साईडचा हा भाग आहे ना, तर आपल्याला हा व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचा आहे। तुम्ही लक्षपूर्वक बघा, हा अखंड प्रिन्स कट आहे, म्हणजे एक टक्सवाला प्रिन्स कट असतो ना, तसा आहे। आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला 1 इंच घेऊन असा क्रॉस आखून घ्यायचा। ते कशासाठी घेतलं मी सांगते। तर हे मी टक्ससाठी घेतलेलं आहे, म्हणजे आपण जे प्रिन्स कटला टक्स घेतो ना, त्यासाठी मी इकडच्या साईडला 1 इंच, इकडच्या साईडला 1 इंच असं घेतलेलं आहे। नंतर आपल्याला 1 इंच खालच्या साईडला घ्यायचं आहे, कारण फ्रंट साईड ही आपली जास्त असती, टक्ससाठी आपल्याला हे जास्त घ्यायचं आहे। तर बघू शकता मी कशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे मी, आणि एकदा तुम्हाला पुसट झाले ते डार्क करून दाखवते। तर बघू शकता, आता आपण काय करूयात, त्याचं कटिंग करून घेऊया। ते व्यवस्थित असं मार्किंग करून कटिंग करून घ्या। तर हे बघा, हे झालं आपल्या फ्रंट साईडच्या भागाचं कटिंग। तर आता आपण भाईचं कटिंग करूयात। तर भाई ही नेहमी इथंच बसवा, म्हणजे व्यवस्थित बसते। तर असं व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला, कारण पूर्ण सगळं जे आपण वाढवायचं असतं ना भाईला वगैरे, ते पूर्ण पेपर कटिंग मध्ये आपण वाढवलेलं आहे। त्यामुळे आता जे आपण ब्लाऊज पीसवर ठेवतो ना, तिथं आपल्याला काहीही वाढवी करायची नाही आहे, असं फक्त आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, हे मार्किंग झालेलं आहे भाईचं। आणि ह्याला योगपट्टी वगैरे येत नाही, अखंड प्रिन्स असतो, त्यामुळे योगपट्टी वगैरे आपल्याला कट करायची नाहीये। 3च पार्ट येतात आपल्या यामध्ये, अखंड प्रिन्स मध्ये। तर बघू शकता तुम्ही, आणि आपलं जे भाग राहिलेला आहे ना, त्यामध्ये आपल्याला बाकीचं पाठीची पट्टी हे सगळं कट करून घ्यायचं आहे। म्हणजे पाठीमागच्या भागाला जे आपण कंबरपट्टी लावतो ना, ती कंबरपट्टी आपल्याला 1 इंचाची कट करून घ्यायची आहे। ह्यात 2 भाग करायचे,
तुम्हाला कंबरपट्टी जी असते ना ती आपल्या आवडीनुसार असते. काही काही जणांना कमी आवडती रुंदीला, काही काही जणांना जास्त आवडती. ते 1 किंवा 1.25 इंच ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे काज बटन पट्टीसाठी हे कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता. आता कसे दाखवते आणि पुन्हा एकदा तुम्हाला कुठले कुठले भाग असतात. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग, जिथं आपण पाठीच्या भागाला पूर्ण पेपर कटिंग घेऊन कटिंग केले. तसं हा फ्रंट साईडचा भाग झाला जो अखंड प्रिन्स येणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे झालं बाईचं कटिंग. त्याच्यानंतर ही कास बटन पट्टी आणि ही आपली पाठीची पट्टी, एवढे पार्ट येतात. आणि ह्या पद्धतीनं आपण मूळ ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करायचं. तर मैत्रिणींनो, ही अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. मी कस्टमरचे ब्लाऊज पेपर कटिंग कशा पद्धतीनं कटिंग करते, तुम्हीही त्याच पद्धतीनं कटिंग करा. तर चला